नमस्कार मित्रांनो, 6 डिसेंबर या बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनी 6 डिसेंबर 1956 या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. आणि 7 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंचा जनसमुदाय लोटला होता आणि लाखो स्त्रिया, पुरुष, लहान मुलं, बडे बुजुर्ग ही सगळे घाय मुगलून रडत होते. आमचा गांधी गेलो. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये असे अनेक नेते झाले, महानायका झाले आणि युगपुरुष बनले. परंतु मला सांगा, कोणता युगपुरुष, कोणता नायक, महानायिका, कोणता नेता असा आहे की त्यांच्या पश्चात त्यांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात? असा अखंड देशातला नव्हे तर जगातला एकमेव नेता म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब. 6 डिसेंबर या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवरती संपूर्ण देशातून लाखोंचा जनसमुदाय त्यांना अभिवादन करण्यासाठी. मित्रांनो, येणाऱ्या तमाम पिढ्यांना बाबासाहेबांचे विश्वव्यापी कर्तृत्व आणि त्यांनी सांगितलेल्या समतेचे, मानवतेचे आणि बंधुतेचे असे असामान्य विचार कळावेत. म्हणूनच त्यांच्या विचारांची देशातील लाखोंच्या संख्येने जिथे त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आले त्या ठिकाणी म्हणजे दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाखो जनसमुदायांकडून अभिवादन केले आणि इथे त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. आज केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या महामानवाने आपल्या आयुष्यात केलेल्या कार्याचा आणि येऊन ठेवलेल्या ज्ञानभंडाराचा आधार घेतला. जेव्हा जेव्हा देशाच्या एकूणच जडणघडणीवर लिहिले जाईल किंवा बोलले जाईल, किंबहुना जेव्हा जेव्हा देशाच्या जडणघडणीवर लिहिले जाते किंवा बोलले जाते, त्यावेळी भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला टाळून पुढे जाताच येणार नाही. त्यांचं नाव टाळून पुढे जाणे अशक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या अविरत प्रवाहात जन्मलेले एक अलौकिक युगपुरुष होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून काळाच्या प्रवाहाला कलटणी दिली. वनवादी व्यवस्थेनुसार कनिष्ठ जातीचे लोक शिक्षणापासून वंचित होते. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. केवळ उच्च जातीच्या लोकांची शिक्षणावर मक्तेदारी होती. त्यामुळे कनिष्ठ जातीतील लोकांना शिक्षण बंदी असल्यामुळे माणूस म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारून त्यांच्यातील क्षमताच मारून टाकण्यात आली. शिक्षण नसल्यामुळे अस्पृश्यांची स्थिती गुलामापेक्षाही भयंकर झाली. हजारो वर्षापासून दारिद्र्य, शोषण आणि अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या माणसांना बाबासाहेबांनी सन्मानाने भेटायला शिकवले. समाजातील शोषित, उपेक्षित अस्पृश्यांना स्वतः बंद करून उठण्याची ताकद मिळावी म्हणून त्यांनी त्यांच्या भाषणात अगदी पोटतिडकीने म्हटलं होतं की अरे तुम्ही दुःख, दास्य आणि दारिद्र्य खाणारे दलदलीतले किडे आहात का? गुलामगिरीच्या करतेत पूजत सडत पडलेले मडे आहात का? अरे तुम्हाला या यातनांनी भरावून का उठत नाहीत तुम्ही? अशा अनेक प्रकारे अस्पृश्यांना, वंचितांना समजावून त्यांच्या प्रेरणा निर्माण करून स्वाभिमानाने जगायला शिकवणारा युगपुरुष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब. बाबासाहेबांनी स्वतः दिव्यासमान जळून या दलित, पीडित, अस्पृश्य आणि महिला वर्ग यांची संपूर्ण आयुष्य प्रकाशमान केले. बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्त्व कळलं. म्हणूनच शिक्षणामुळेच खालच्या वर्गाची प्रगती म्हणजे खालच्या वर्गात गणल्या गेलेल्या जातीची स्थिती सुधारेल हे त्यांनी ओळखले. म्हणून त्यांनी समाजाची अस्पृश्य, दलित, पीडित, स्त्रिया यातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अनेक क्रांतिकारक पावले उचलली. शिक्षण हे सामाजिक परिस्थितीला अनुकूल असावे आणि जर तसे नसेल, उच्चतम जीवनमूल्य त्यातून शिकवली जात नसेल तर असे शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी धोकादायक ठरू शकते असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात अनुच्छेद 21 आणि अनुच्छेद 45 नुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलामुलींना प्राथमिक शिक्षण हे सक्तीने करण्याची तरतूद केली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत अशा अनेक गोष्टी करून ठेवल्या आहेत. त्या केवळ अस्पृश्यांना किंवा SC, ST, OBCंना नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी, संपूर्ण देशासाठी हितकारक आहेत. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन हे संघर्षमय असे घालवले होते. परंतु दिनांक 6 डिसेंबर 1956 या दिवशी या संपूर्ण संघर्षाला पूर्णविराम मिळाला असं जर कोणी समजत असेल तर मात्र फार मोठी चूक करीत आहात. कारण 6 डिसेंबर 1956 या दिवशी बाबासाहेबांच्या कार्याला किंवा बाबासाहेबांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळालेला नाही. तर बाबासाहेबांचा हा संघर्ष अजरामर झालेला आपण या लाखोंच्या जनसमुदायांच्या माध्यमातून पाहता. क्रांतीच्या, परिवर्तनाच्या आणि सुधारण्याच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बाबासाहेबांचा संघर्ष हा तीव्र संभास आम्हाला मार्गदर्शन करीत राहील, उरस्त शिखराप्रमाणे प्रेरणा देत राहील. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल
की महाराष्ट्र शासनाने 27 ऑक्टोबर 2017 एक परिपत्रक काढले आहे आणि ज्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने म्हटले होते की 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून सगळ्या शाळेत साजरा करावा. म्हणजे 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून सर्व शाळांमध्ये, सर्व कॉलेजांमध्ये, सरकारी शाळांमध्ये आणि कॉलेजांमध्ये तर करावाच, परंतु सर्वच देशातील सर्व शाळा, महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये आणि कॉलेजांमध्ये जो महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढले. बरं 7 नोव्हेंबर कशासाठी? तर 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी बाबासाहेबांनी शाळेमध्ये प्रवेश केला आणि जेव्हा त्यांचा शाळेत प्रवेश झाला ती युगांतराची आणि शैक्षणिक क्रांतीची दिशा ठरली. याचा भाग म्हणून आता 7 नोव्हेंबर हा दिवस सर्व शाळा कॉलेजांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचे विविध उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये मग व्याख्यानमाला, गद्य स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा अशा रीतीने वेगवेगळे कार्यक्रम होतात. परंतु मित्रांनो, 7 नोव्हेंबर या दिवशी म्हणजेच विद्यार्थी दिनाच्या दिवशी खरोखरच सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवले जात असतील काय? हा एक संशोधनाचा विषय आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे 32 डिग्र्या आहेत. त्यांना 9 वर्षांची जाणकार होते. हे सगळं आपल्याला माहीत आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बाबासाहेबांना किती संघर्ष करावा लागला असेल आणि याची जरी जाणीव आपण ठेवली तरी पुरेसं आहे. यांनी केलेल्या कार्याचा डोंगर तसं पाहायला गेलं तर खूपच मोठा आहे. तो माझ्यासारख्याने एका एपिसोडमध्ये सांगणं म्हणजे केवळ अशक्यपाय गोष्ट आहे. परंतु आज प्रत्येक भारतीय बाबासाहेबांच्या विचारांना नतमस्तक होताना दिसत आहेत, कारण त्यांना शांतता हवी आहे, त्यांना मनवाद नको आहे, त्यांना संविधान हवं, त्यांना समता हवी आहे, त्यांना बंधुता हवी आहे आणि त्यांना न्याय हवा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले धर्मनिरपेक्ष संविधान हवे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितले समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय हवा आहे. Ladies and gentlemen, the greatest Indian since 1947, since the Mahatma as chosen by the viewers, B.R. Ambedkar. I think that it's very important that we revisit him at this time as the greatest Indian, because what he gave our people is justice and equality, justice to those who had historically been denied justice. And we can only call ourselves a civilized nation if we work towards repairing the harm that we have caused generations of people. So, adab and salam, Dr. Bhimrao Ambedkar. I think today's generation has learnt about Baba Saheb Ambedkar only through their textbooks, and I think this will reintroduce them to his greatness and what he has done for our country. So I think it's a wonderful thing, and hats off to Mr. Ambedkar. I just feel that in a country as diverse as ours, and with so many restrictions and so many problems that Shabana has been mentioning about, for someone to structure a constitution that is going to take care of it, and for so many other greats that came after him to follow that constitution to the T. बाबा साहब के बारे में कुछ भी बोलना मुझे ऐसे लगता है कि जैसे सूरज को रोशनी दिखाना होगा. हम अपने घर में नियम और कायदे नहीं बना सकते, और उन्होंने इतने बड़े हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन, संविधान लिख डाला. देखिए, आजादी जीतना एक बात होती है, आजादी पाना एक बात होती है, लेकिन आजादी को संभालना बहुत मुश्किल है. इन्हीं के संविधान की वजह से आज हम सब लोग सुरक्षित महसूस करते हैं, इवन द स्मॉल, बिग, ऑल द जेंडर्स. बाबा साहब ने कहा था कि संघर्ष में अगर गुजरना है तो गुजर जाए सारा जीवन, पल पल में जालिमों से समझौता, ये मेरे बस था. और साहब ये भी कहते थे कि समाज का मान ऊंचा रहे, इसके लिए आपको अपनी पूरी शक्ति से लड़ना चाहिए, और आपका स्वाभिमान कहीं कोई खरीद न ले, इसके लिए आपको सुचेत भी रहना चाहिए. बाबा साहब भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर
अंबेडकर ने संविधान का निर्माण करके देश को एक ऐसा वातावरण दिया जिससे सभी धर्म और जातियों के लोग मिलकर देश का निर्माण कर सके। बाबा साहब सलाम। जय भीम। दोस्तों, आपके साथ मैं कुछ विचार शेयर करना चाहता हूं जो मेरे मन में हैं बाबा साहेब के बारे में। मुझे हमेशा वो एक ऐसे महापुरुष नजर आए जो सिर्फ दलितों के लीडर, मैंने कभी उनको नहीं माना, मैंने उनको अपना खुद का लीडर माना। वो न सिर्फ हमारे देश के लीडर हैं लेकिन पूरे विश्व के लीडर हैं, क्योंकि वो हमको इंसानियत सिखाते हैं। जो सबसे बड़ी चीज है इंसानियत, उनकी जो सीख है समानता की। मुझे लगता है कि हर इंसान, जो चाहे वो दलित ना भी हो, पीड़ित हो, शोषित हो, तकलीफ में हो, अंडर प्रिविलेज्ड हो, उन सब के लिए वो बहुत ही एक प्रेरणा थे। उन्होंने एक उम्मीद की किरण थे और उन सबको उन्होंने रास्ता दिखाया। और हर इंसान को जो इंसानियत में यकीन रखता है, जो इंसानियत को अपना धर्म मानता है, वो सारे लोग मुझे लगता है कि बाबा साहेब के फॉलोअर्स हैं। मुझे खुद बहुत उनसे प्रेरणा मिली है। दो चीजें मुझे बहुत खास लगती हैं बाबा साहेब के बारे में। एक ये कि जब भी मैं कभी दिक्कत में होता हूँ, कभी मुश्किल में होता हूँ, कभी मैं किसी चीज के लिए आवाज उठाता हूँ जो मुझे सही लगती है, या और भी कोई बात जहां मुझे हिम्मत दिखाने की जरूरत पड़ती है, जहां मुझे उस सिचुएशन में कभी डर लगता है, मैं हिम्मत हारने लगता हूं, तब मैं बाबा साहब के बारे में सोचता हूं। क्योंकि वो एक इंसान थे जिन्होंने कभी हिम्मत नहीं हारी। चाहे उनके सामने कितनी भी बड़ी कठिनाई हो, कितना भी बड़ा चैलेंज हो, उन्होंने अपना संघर्ष हमेशा जारी रखा। वो निडर थे। और उनकी ये एक खास क्वालिटी है जो जिससे मुझे बड़ी प्रेरणा मिलती है। दूसरी जो क्वालिटी मुझे उनकी बेहद पसंद है, वो है इनके दिल में जो प्यार था, जो प्रेम था। अपने लिए तो हम सब सोचते हैं, अपने परिवार के लिए हम सब सोचते हैं, अपने दोस्तों के लिए हम सब सोचते हैं, लेकिन बहुत ही रेयर वो इंसान होते हैं जो और लोगों के बारे में सोचते हैं, जो सबके बारे में सोच सकते हैं। तो आप सोचिए कि ऐसा इंसान, उसके मन में कितनी संवेदनशीलता, कितना प्यार होगा उसके दिल में कि वो इंसानियत के लिए सोच सकता है। ये दो चीजों से मुझे हमेशा उनसे बहुत ही प्रेरणा मिली है। मैंने हमेशा कोशिश की है कि जो संविधान उन्होंने लिखा है उस पर मैं चलूं, और उनके मन में जो सपना था समाज के लिए, उसे हमें अगर पूरा करना है, और हम में से बहुत ऐसे लोग हैं जो इसमें कोशिश कर रहे हैं, यकीनन वो आज हमें देखकर खुश हो रहे होंगे। लेकिन अगर हम चाहते हैं कि वो सपना उनका सच हो, और जो होगा जरूर, तो हमें उनके दिखाए हुए रास्ते पर चलना है। जो चीजें उन्होंने सिखाई हैं उन्हें हमें अपने जीवन का एक हिस्सा बनाना है। यकीनन वो एक महापुरुष हैं, और मैं हमारे देश के जो यूथ हैं उनसे एक ही विनती करना चाहूँगा कि जो उन्होंने किताबें लिखी हैं बाबा साहेब ने, वो हम पढ़ें, उससे हमें सीख मिले, और जो राह उन्होंने दिखाई है उस पर हम चलें। आई सल्यूट बाबा साहेब। जय भीम। त्यांनी संविधानाच्या माध्यमातून जी धर्मनिरपेक्षता सांगितलेली आहे ती इथे मनोवेदना मान्य नाही, आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा या देशावर अनुस्मृती लादायची आहे। या देशातील ज्यांची प्रॉपर्टी 50 करोडपेक्षा जास्त आहे, असे 1.5 लाखांपेक्षा भारतीय लोक हे भारत देश सोडून परदेशात स्थायिक झालेले आहेत, परदेशाचं नागरिकत्व घेतले। हे लोक 2014 नंतर अत्यंत धोकादायक वातावरणात आहोत अशी जाणीव त्यांना होत होती। म्हणून त्या 1.5 लाख कुटुंबांनी भारत सोडून परदेशात स्थायिक झालेले आहे। मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिक्षणाच्या बाबतीत काय म्हटलं ते पहा। शिक्षण हे सामाजिक परिस्थितीला अनुकूल असायला हवे, आणि जर तसं नसेल, उच्चतम जीवनमूल्य त्यातून शिकवली जात असेल, तर असे शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी धोकादायक ठरू शकते। असे असताना केंद्र सरकारने NCERTच्या पोर्शनमधून डार्विनचा सिद्धांतच काढून टाकला। आता डार्विनचा सिद्धांत काय सांगतो? डार्विनचा सिद्धांत सांगतो की माणसाची उत्पत्ती ही माकडापासून आहे। परंतु हिंदू धर्माचा सिद्धांत काय सांगतो, किंवा मनुस्मृती काय सांगते? मनुस्मृती सांगते की ब्राह्मणांची उत्पत्ती ही ईश्वराच्या मुखातून झालेली आहे, क्षत्रियांची हातातून झालेली आहे, वैश्यांची मांडीतून झालेली आहे, आणि शूद्रांची पायाच्या अंगठ्यातून झाली। मनुस्मृतीचं हे विधान किंवा हा सिद्धांत डार्विनच्या सिद्धांताने खाप करून काढलेला आहे। परंतु डार्विनचा सिद्धांत पुस्तकात ठेवायचा नाही, म्हणजे यांना पुन्हा एकदा मनुस्मृती आणायची की काय, या देशाच्या मानगुटीवर मनुस्मृती लादायची आहे की काय, असं पुन्हा वाटू लागलं। कारण डार्विनच्या सिद्धांतामुळे जर माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली तर सर्व माणसे समान आहोत, म्हणजे जाती आणि वर्ण याचा काही प्रश्नच राहत नाही।
म्हणजेच कोणाची उत्पत्ती मुखातून, कोणाची पाय हातातून, तर कोणाची मांडीतून, तर कोणाची पायाच्या अंगठ्यातून, असं तर बोललंच जाऊ शकत नाही. कारण माणसापासून तयार जर माकडापासून माणूस निर्माण झालेला आहे, तयार झालेला आहे, तर सर्वच समान असो. आणि अशी समानता दर्शवणारा सिद्धांत जर शाळेच्या पोर्शनमधून काढून टाकला तरी आता नेमका अर्थ काय? 2014 पासून सांगण्यासारखं असं भरपूर काय आहे. परंतु ती मालिका पुन्हा तरी येईल. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांची BBC न्यूजमध्ये एक मुलाखत घेतली. ती मुलाखत मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. परंतु त्या 4.5 मिनिटात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते आपण पाहूया. न्यूजमध्ये एक मुलाखत घेतली. ती मुलाखत मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल. परंतु त्या 4.5 मिनिटात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते आपण पाहूया. Dr. Ambedkar, do you think democracy is going to work in India? No. Except in a formal sense, if you want. What do you mean? The real, I mean the paraphernalia of democracy, quinquennial elections, prime ministers and so on and so on. Well, but elections are very important. No. Elections are important provided they produce really good men. But aren't they important because they're allowed to change a government? I mean, it's better to change peaceably than not one change. Yes, but who has got the idea, you see, that voting means change of government? Nobody has. People have no consciousness. And our electoral system, you see, is of a sort which never allows a man to choose the candidate. Now, for instance, the Congress went and said, vote for what? Vote for Bullock. Yes. Isn't it? Yes. Well, the man never cared who represented the Bullock. Whether it was a donkey who represented the Bullock, you see, or a very educated man who represented the Bullock, he simply voted for the Bullock. Well, but that's common to many party systems. But what you mean by, in a formal sense, you mean that in a fundamental sense, democracy will not work. For the simple reason, we have got a social structure which is totally incompatible with parliamentary democracy. What do you mean that it's based on equality, inequality, or it is based on inequality? And therefore, unless you can get rid of the caste system, you don't think the social structure got to be altered. I am quite prepared to say, well, it will take some time for the social structure to be altered if you want to do it in a peaceful way. Yes, you see. But then somebody must be making the effort to change the social system. But your Prime Minister and others make a lot of speeches against the caste system. These endless speeches, you know. You see, when Carlyle was presented with a set of volumes by Spencer, yes, you see, he said, oh, this endless speaking acts in Christendom. Well, it's the same sort of, one is sick of speeches. We like to have action. Well, what action do you want? Some program, you see. Some machinery by which the thing could be altered. Some action. Well, but supposing it doesn't work, what alternative do you see? Well, the alternative, as I think, is some kind of communism. And why do you think that would help the country more? Would it raise the standard of living anymore? Yes, it does. Undoubtedly. I mean, who cares really for this election business? People want food, people want their material needs to be satisfied. In democracy, in America, yes, I agree. You see, the democracy works, and I don't think there ever would be communism in America. I've just come from that country. I was invited to give a degree, take a degree. That's because each American earns so much. Well, you can begin to do that here too. Well, how? मित्रांनो, बाबासाहेबांना विचारण्यात आलं की भारतात लोकशाही काम करेल असं वाटतं का? त्यावर बाबासाहेबांनी पुरतं नाही असं दिलं. ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लवाजवा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान इत्यादी हे सगळं काही फक्त नावापुरते असेल असे बाबासाहेब स्वतः म्हणतात. त्यांना दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला की तुम्हाला निवडणुका महत्वाच्या वाटतात का? त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की नाही, त्या प्रक्रियेतून चांगले लोक तयार होत नसतील तर निवडणुका महत्वाच्या नाहीत. त्यानंतर बीबीसीच्या पत्रकाराने त्यांना विचारण्यात आलं की सत्ता बदलण्याच्या दृष्टीने निवडणुका महत्वाच्या आहेत का? त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी आजच्या परिस्थितीला लागू होईल असं उत्तर दिलं की बाबासाहेब म्हणतात ती बदल करण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी मतदान करायचं हा विचार आधी रुजला आहे का ते पाहावं लागेल.
आणि लोकांना अजूनही त्याची समाधानी आहे. बाबासाहेब पुढे असे म्हणाले की ही निवडणूक पद्धती लोकांना उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य देते का? उदाहरणार्थ काँग्रेसने बैलाला मत द्या असं सांगितलं तर तो बैल कुणाचं नेतृत्व करतो हे जनता पाहते, म्हणजेच तो बैल कुणाचं प्रतिनिधित्व करतो याचा विचार लोक करतात. त्या बैलाच्या चिन्हावर एखादं गाढव उभं आहे की कुणी सुशिक्षित व्यक्ती, हा विचार कोणीच करत नाही. मित्रांनो, आजच्या घडीला किती समर्पक असं उत्तर दिलं आहे बाबासाहेब. पुढे बऱ्याच काही गोष्टी बाबासाहेबांनी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले. आता आपल्याला जगवायचं आहे की आपल्याला काय केलं, आपल्याला मनोमान हवा आहे की संविधान, आपल्याला समता हवी आहे की विषमता हवी आहे. आजच्या 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्त एवढंच सांगेन की या देशावर संपूर्ण विश्वास असलेल्या, आपल्या हक्कांच्या प्रती जागरूक आणि कर्तव्यांच्या प्रती जबाबदार असणाऱ्या, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या दृढ समाजाची निर्मिती करणं म्हणजे ईश्वरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली, श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.